चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच सलामीची जोडी देखील पाठवून द्यायची आहे. हॅलो चिक थँक्यू. पहिला चेंडू वाईट या ठिकाणी हाताळला लागलाय. धाव फलक आपण पाहतोय पहिल्याच चेंडूनं एक्स्ट्रानं सुरुवात केली. समीर कोठावले जॅम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा या संघाच्या माध्यमातून. त्यानंतर या धाव फलकावरती लावला आणि मग बाउन्स बघायला मिळाला आणि या बाउन्स मध्ये बीट झाल्या फलंदाज रोहित रोहित कोठावले जॅम्बे डोंगरीपाडा संघाचा एका स्टायलिश प्लेअर म्हणून ओळखला जातो. सध्या बॅटला त्याच्या नक्कीच चांगल्या पद्धतीने बॉल संपर्क होताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा सागर राईट अमोर द विकेट. हलक्या हाताने चेंडूला फक्त बॅकफुटवरती जाऊन ऑफसाईडच्या दिशेनं खेळायचं होतं. एक नक्कीच थोडंसं अगोदर ठरवून ठेवलं होतं की मला सिंगल घ्यायची आणि दुसऱ्या एंडला जायचं आहे. मात्र हा जर चेंडूची क्वालिटी जर पाहिली तर या पद्धतीच्या चेंडूला हा फलंदाज सीमारेषेच्या बाहेर पाठवत असतो. आता क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूला मिली सेकंडमध्ये निर्णय घ्यायचा असतो आणि तो शॉट कमिट करायचा असतो. धावसंख्या आपण पाहू शकता. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 5. समीर कोठावले पंचांकडे पाहतोय, वाट बघतोय की कधी मला वाईट मिळेल. मात्र आपण पाहू शकतात की पंच हे नक्कीच स्तब्ध आहेत आणि अर्थातच पंचांचा निर्णय हा लीगल डिलिव्हरी या ठिकाणी बघायला मिळतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मात्र हा चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं त्या रेषेच्या आतमध्ये जर गेला, त्यामुळं हे सामने सकाळच्या सत्रामध्ये उशिरानं सुरू झाले होते. गोलंदाज अजय अजय सालकर याचा हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला जातो. चेंडूला शतरक्षक आहे तिकडे, जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल तिकडे आउटफिल्डच तशी आहे. कारण जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल शतरक्षक तोपर्यंत कदाचित चेंडू सीमारे जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. रोहित याचा फटका हवेमध्ये, चेंडू, 2 शतरक्षक आहेत. दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग. 2 धाव पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनं धाव फलक आपण पाहू शकता. थोडासा या ठिकाणी प्रयत्न केला होता तिसऱ्या धावेचा, मात्र पुन्हा एकदा समीराने नाकारलं गेलं. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती ती 17 धावा धाव फलकावरती. 17 धावा आठवल्या की कालचा तो मॅच आठवतो मला पुन्हा पुन्हा. 17 नंबर जर्सी नंबर आपण जर पाहतोय तर नक्कीच ऋषभ पंत यांचा जर्सी नंबर आहे. वड बॉल, सुरेख गोलंदाजी. या पद्धतीने चेंडू टाकावे लागतील. रोहित कोठावले डू ऑर डायची कंडिशन आहे. अर्थातच रोहित याला माहिती आहे की माझ्या मागे सुद्धा बॅटिंग आहे, त्यामुळे तो नक्कीच बिनधास्त खेळतोय. आणि क्रिकेटमध्ये जेवढं तुम्ही बिनधास्त खेळाल तेवढं चांगलं खेळाल. या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र अखूर टप्प्याचा चेंडू होता. शतरक्षक आहे, चेंडूला उचलतोय, फेकतोय. थ्रो मात्र खराब. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता 2 धाव पूर्ण. अर्थातच 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्यात.
एक ओव्हर च्या रूपानं मिळालेली ही धाव 2चा आकडा या चेंडूवरती पूर्ण करते. धावफलक पुढे सरकवतोय, नेऊन ठेवतोय तो म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी गोलंदाज अजय सालकर याच्या माध्यमातून. क्या बात आहे, फोर्स केला जातो चेंडूला. अनदर स्टायलिश शॉट ऑफ द टुर्नामेंट बाय रोहित कोठावले. बिग शॉट, षटकार. या षटकारावरती अजित कानात मात्र भरपूर खुश झालेले आहेत. क्या बात आहे. धाव संख्या 25. रोहित कोठावले पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओपेस डिलिव्हरी, घुटना टेक आणि तमाशा देखचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. अजय सालकर याच्या या षटकामध्ये किती धावा आल्या तर आपण पाहूया. 13 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 13 माफ करा, कमी 13 आल्या. हा नक्कीच 13 धावा या ठिकाणी या षटकामध्ये आलेल्या आहेत. धावसंख्या एकूण जर पाहिली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती लागल्या जातात. असं वाटत होतं की थोडासा धावसंख्येला कंट्रोल केलं जाईल, मात्र वाईट टाकल्याच्या नंतर जे डॉट डिलिव्हरी आले होते 2 पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर मात्र एक षटकार आला आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात ट्रिपलनं जेव्हा केली तेव्हाच नक्कीच थोडंसा फ्री झाले होते फलंदाज. यस पंच, पाणी. यस, खेळाडू कक्षामध्ये पाणी ठेवा विनंती असेल. पाणी पोचवा तिकडे, पाणी संपलं असेल. कैलास भोईर वेलकम. आज इन ॲक्शन मध्ये मला वाटते बघायला मिळतील की मग आराम असेल. उद्या उद्या त्याने सांगितलं की मी उद्या खेळेन. असो, दरम्यान बघा आमची सर्व्हिस किती फास्ट आहे. लगेच पाणी सांगितलं आणि पाणी पोचवलं जात आहे. मनोज बॉलिंग मार्कवर. शफल अँड क्रॉस चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये किती धावा मिळतील पंच सांगतील. 2 धावा. या 2 धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो म्हणजेच 27 या धावसंख्येवरती. बावखळ संघाने मात्र इथे जास्तीत जास्त शॉर्ट पिच डिलिव्हरी या ठिकाणी हाताळल्यात. त्याचा फायदा नक्कीच घेतलाय फलंदाजाने आणि अर्थातच काही ना काही कानमंत्र दिला गेला आहे सहकाऱ्यांच्या माध्यमातून की कशा पद्धतीने चेंडू टाकायला हवेत. मात्र सलामीची जोडून अजून सुद्धा नाबाद जिंदाबाद खेळी करत असताना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजेच रोहित आणि समीर 2 कोठावले बंधू. क्या ते बघा, समीर याचा हा फटका थोडासा हसू येतोय तोंडावरती, कारण ज्या पद्धतीने त्याने प्रयत्न केला होता समीर याने की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्याला पाठवायचा होता, मात्र त्याला काही जमलेलं नाहीये. ते सरस ठरतोय तो म्हणजे गोलंदाज. दरम्यान 1 धाव आली. 1 धावफलक पुढे नेऊन ठेवते 28 या धावसंख्येवरती. पाहणं गरजेचं आहे काय घडतंय पुन्हा एकदा. बावकळ संघ आपण पाहिला तर नक्कीच एक समान टॅलेंट असलेला संघ, कारण की ज्या पद्धतीने खेळत असतो डोंगरीपाडा संघ त्याच पद्धतीने हा सुद्धा संघ आक्रमक खेळी करणं पसंत करतो. बावकळ संघाचा विचार केला. मनोज मात्र बॉलिंग मार्क 2 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. शॉर्ट पिच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, वाईट चेंडूची नोंद. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल टाकला होता, मात्र रोहित याने कंट्रोल केला स्वतःला. कधी कधी वाईट चेंडूवरती प्रहार करत असताना कट लागते आणि विकेट मिळतो, तर थोडंसं थांबवणं पसंत केलं फलंदाजाने. क्या बात आहे. आता मात्र चांगला चेंडू म्हणेन, कारण या चेंडूवरती निर्धाव चेंडू हा कलेक्ट झालाय. किती वाईट चेंडू टाका, ज्या चेंडूवरती धाव आली नाही तो चेंडू गोलंदाजासाठी चांगला मानला जातो. तर अर्थातच याच गोष्टी ह्या एका गोलंदाजासाठी चांगल्या असतात. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेनं. 1 धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल. समीर कोठावले या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी निघालाय. पाहणं गरजेचं आहे. 3ऱ्या धावेसाठी निघालाय आणि या ठिकाणी काय घडतंय तर समीर झालाय बाद. 2 धाव मात्र पूर्ण. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात आपण पाहतोय थोडीशी शांतता होती आणि शांत खेळ केला जात होता. मात्र ही एक समजी जसं म्हटलं जातं ना
की ठरवलेली प्लॅनिंग नुसार ह्या 3 धावा घेतल्या गेल्या, कारण अक्षय जाधव याला मैदानामध्ये आणायचं होतं. माहिती आहे की अक्षय जाधव याला जास्तीत जास्त तुम्ही चेंडू खेळवाल तेव्हा तेवढा तुमचा धाव संख्येचा हा आलेख वाढेल, कारण जर्सी नंबर 45 दोन्ही सुद्धा बघा आपण पाहायला मिळतोय, आणि दोन्ही रोहित शर्माला फॉलो करणारे हे दोन्ही खेळाडू आहेत. दरम्यान आपण जर पाहिलं तर अक्षय जाधव हा एक अष्टपैलू खेळाडू, आणि या मागील 2 वर्षापेक्षा जास्त काळ जर आपण त्याला पाहिलं तर तो फॉर्ममध्ये नव्हता. मात्र मागील 2 वर्ष जे आहेत ते अक्षय याने स्वतःला तयार केलंय आणि फोकस क्रिकेटवरती आणलाय. शॉर्ट पिच बॉल बघा, बॅट स्विंग मिडल ऑफ द बॅट झालाय. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण अडवलंय चेंडूला, मात्र चेंडूला गॅदर करणं थोडंसं कठीण जात आहे. 2 धावा मिळाल्या. चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण आकाश त्या ठिकाणी होता. जर्सी नंबर 1. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 33 धावा. चेंडू राखून झाले ते षटकाच्या आतापर्यंत 5. मनोज याचा हा चेंडू 1 बाउन्स न चेंडू चालला सीमा रेषेच्या बाजूनं, मात्र पंचांच्या इशाऱ्याची वाट बघूया. पंचांनी सांगितलंय की हा चौकार. चला यानंतर आम्ही आमंत्रित करतोय या टॉस बॉक्स मध्ये या षटकानंतर बाबा स्पोर्ट्स बेबीपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा एका ग्रामपंचायतचे 2 संघ पुन्हा एकदा मैदानामध्ये. यस पंच करण डवला आलाय बॉलिंग मार्कवर. करण राईट आर्म राऊंड द विकेट. व्हॉट अ बॉल या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लाय मेलबी सापडला जातोय. एलबीडब्ल्यूच्या रूपानं फलंदाज बाद झालाय. लेग बिफोर द स्टंप. एलबीडब्ल्यू या ठिकाणी आपण पाहतोय तुमचा पाय यष्ट्यांच्या समोर आलाय आणि तो पाय यष्ट्यांच्या अगोदर सापडलाय, त्यामुळे मला तुम्हाला हा प्रोटोकॉल नुसार बाद दिला जातोय फलंदाज. जाऊया आपण धावसंख्या पाहूया, ते म्हणजेच 37 धावा या धावफलकावरती. आणि करण करण म्हटलं तर कर्ण, आणि कर्ण हा दानशूर असतो, मात्र इथे करण याने दानशूरपणा दाखवलेली नाहीये, ही महत्वाची गोष्ट आहे. नक्कीच या ठिकाणी आम्हाला सूचना मिळते की इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार जर केला तर लेग एलबीडब्ल्यू हा प्रश्न द ग्रेट सिक्सर किंग म्हणून शाहिद आफ्रिदीला विचारला गेला होता, आता त्याला त्याचा फुल फॉर्म सांगता आला नव्हता. ह्या गोष्टी मला आमचे स्कोरर अक्षय बीज यांच्या माध्यमातून समजतात, तर थँक्यू अक्षय. दरम्यान हा चेंडू सरळ खेळला जातोय. राहुल राहुल पाणेरा चांगला चेंडू होता, मात्र त्याने स्ट्राईक रोटेट करणं पसंत केलं राहुल याने. दरम्यान धावसंख्या आहे ती म्हणजे 38. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 2. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. करण जर्सी नंबर 45 टू जर्सी नंबर 45 ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. राहुल या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी निघेल का, मात्र क्षेत्ररक्षण थोडस खराब. एकच धाव नाही 2 धावा मिळाल्यात. 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धावेनं धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 40 या धावसंख्येवरती. ही शांतता आहे ती वादळा पेरवीची शांतता आहे की मग शांत क्रिकेट चालू आहे, येणाऱ्या 3 चेंडू मध्ये आपल्याला बघायला मिळेल. अक्षय जाधव फलंदाजी मध्ये इथे, आणि या ठिकाणी हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि झेल सुटलाय. बघा फलंदाज वाट बघत होता, माझी झेल सुटली जाईल तर मी धावेन. खराब अंडरस्टँडिंग आहे ही. फलंदाजाने नक्कीच या ठिकाणी विश्वास असायला हवा समोरच्या खेळाडूवरती, हा कॅच सोडेल. जसा आपल्या क्षेत्ररक्षकावरती ठेवतो तसा समोरच्या क्षेत्ररक्षकावरती ठेवायला काय हरकत आहे. याला क्रिकेट म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत काही ठरवून ठेवू शकत नाही. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मैदानामध्ये तैनात. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या हो क्या बात आहे, क्या बात आहे. कुठला क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, गौतम. क्या बात आहे गौतम. गौतम याने इथे नक्कीच चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद केलाय अक्षय जाधव याला, आणि नव्यानं जातो मैदानामध्ये नितीन दिवा.
नितीन उजव्या हाताचा फलंदाज आहे. दरम्यान आपण जर पाहिलं तर 5 चेंडू हे टाकून झालेत आणि करण याने आतापर्यंत 2 विकेट मिळवल्यात आणि फक्त 5 धावा दिल्यात. म्हणजे शेवटचं षटक जे असतं ते शेवटचं षटक अतिशय उत्कृष्ट हाताळलंय. क्या बात आहे. शेवटच्या चेंडूसाठी नितीन दिवा चाललेत मैदानामध्ये. ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांनी अपेक्षा तेवढी चांगली अपेक्षेप्रमाणे फलंदाजी केलेली नाहीये. मात्र नितीन दिवा यांना मोक्याच्या क्षणी पाठवलं गेलंय शेवटच्या चेंडूसाठी. शांत गेलेले आहेत. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी केली जाते. यस, क्या बात आहे. नितीन याच्या बॅट मधनं निघालाय हा मोस्ट निडेड फिनिशिंग टच षटकार. धाव संख्येमध्ये वाढ झाली आहे. धाव संख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ती 48 या धाव संख्येवरती. 49 धावांचं लक्ष. आदरणीय सन्मान्य शिवरामजी शेळके मामांना विनंती आहे की आपण मान्यवर कक्षमध्ये येऊन बसावं. तसेच पद्मनजी शेळके यांना सुद्धा विनंती आहे. पद्मन मामा आपण सुद्धा स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. आम्हाला या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून विनंती केली जाते की आपल्याला नक्कीच आमंत्रित करावं. आणि अर्थातच तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्ही या आमच्या प्रेक्षकांना पाहतो त्यांना नेहमी आम्ही नक्कीच आमंत्रित करत असतो. कारण की जसं म्हटलं जातं की प्रेक्षक दर्दी असतील तर गर्दी होत असते. आणि हे 2 प्रेक्षक जे आहेत ते नेहमी क्रिकेटसाठी दर्द दाखवताना दिसतात. कारण जिथे क्रिकेट तिथे पद्मन शेलका, जिथे क्रिकेट तिथे शिवरामजी शेलका ही आवड त्यांना नक्कीच या ठिकाणी खेचून आणत असते. तर खूप खूप स्वागत आहे आपल्या दोघांचं, दोन्ही बंधूंचं. आणि इतर कोण असतील मान्यवर त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. जे आमच्या नजरे आड असतील आणि नागल्याचे ग्रामस्थ ज्येष्ठ व्यक्ती असतील आणि नागले गावचे ग्रामस्थ असतील त्यांना सुद्धा विनंती की स्टेजवरती येऊन आपण आसनस्थ व्हावं. बघ नाही होत असतील तर माझ्या मानून ठेव 4,000 रुपये. हॅलो चिक. सतीश दादांना विनंती करतो, सतीशजी बीज यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अ, मान्यवरांना बोलवलं असतं मात्र मान्यवरांचाच संघ या ठिकाणी एका बाजूने आहे. त्यामुळं विनंती आहे की सतीशजी बीज यांना विनंती आहे. चला कोण बोलणार आहे. टॉस केला जातोय सतीशजी बीज यांच्या शुभ हस्ते. छापा असा झाला होता. आलाय काटा. थँक्यू. बसून घ्या. मी विनंती असेल सतीशजी बीज यांना. टॉस तुम्ही छापा बोलले होते. आलाय काटा. बाबा स्पोर्ट काय स्वीकाराल? फलंदाजी. फलंदाजी स्वीकाराल. खूप खूप शुभेच्छा असेल. वेळ नाही आपल्याकडे. तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता कारण की आज आपण उशिरान चाललोय. तर टॉस जिंकलाय बाबा स्पोर्ट्स या संघाने कारण की थोडासा छोटासा टॉस उडवला गेला. त्याच्यामध्ये नक्कीच या ठिकाणी जिंकलाय टॉस तो म्हणजेच बाबा स्पोर्ट्स संघाने. आणि त्यांनी नक्कीच बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. पुन्हा एकदा व्हेरीफाय केलं गेलं आमच्या माध्यमातून. मामा खूप खूप स्वागत आहे आपलं. तर बॅटिंग स्वीकारलेली आहे बाबा स्पोर्ट्स या संघाने आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय साष्टीकरपाडा संघाला.
आकाश स्ट्राईक वरती. 49 धावांचं लक्ष आहे आणि हे लक्ष कशा पद्धतीने राखला जाईल पाहणं गरजेचं आहे. रोहित कोठावले बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू टाकण्यासाठी रोहित सज्ज झालाय आकाशसाठी. हवेमध्ये खेळला चेंडूला. चेंडू चाललाय काव कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये 6 धावा षटकार. भरपूर बाहेर होता चेंडू, भरपूर बाहेर. चांगला ट्राय केला होता खेळाडूने, मात्र भरपूर बाहेर चेंडू होता. आपण जर पाहिला सीमारेषेच्या वर उभा होता खेळाडू जेथे फील्ड करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आकाश याच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूवरती रोहित कोठावले याच्यावरती आक्रमण जे चढवलं होतं, त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर हा चेंडू एक चांगला चेंडू आपण पाहू शकताय. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. आतापर्यंत एकूण धावसंख्येचा विचार केला तर 49 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी उतरलेला मैदानामध्ये हा जो संघ आहे, आकाश आणि सागरी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दरम्यान बघा पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. जसा समीर कोठावले याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, तसाच आकाश याने सुद्धा तोच प्रयत्न केला होता. दरम्यान एकूण चेंडू जे टाकून झालेत आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा या दिल्यात. त्याने एक बाउन्सर या ठिकाणी ताकीद दिली गेली. एकच बाउन्सर तुम्हाला टाकण्याची परवानगी आहे या टेनिस विश्वामध्ये. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी, मात्र शतरक्षण स्वतःच्या फुलवतीमध्ये खराब झालाय. राहुल पानेरा बॅटिंग साठी आला होता. चांगलं शतरक्षण केलंय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. मग पॉवर प्लेचं जे षटक आहे त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर 8 धावा आणि चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. रोहित कोठावले बॉलिंग मार्क वरती. गतीमध्ये परिवर्तन फसवले फलंदाजाला. बघा फलंदाज स्वतः स्माईल आहे त्या तोंडावरती, कारण की वेग अपेक्षित होता तो वेग आला नाही आणि परफेक्ट चेंडू परफेक्ट टप्प्यावरती हाताळला गेला. आपण पाहू शकता एक चाणाक्ष गोलंदाजी. क्या बात आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं षटकाराने जी सुरुवात केली होती त्यानंतर 3 डॉट बघायला मिळाले आणि 3 डॉट मुळे धावसंख्या ही थांबली गेली. 3 डॉट सिंगल सिंगल अशा पद्धतीने ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळालेली आहे. दरम्यान बॉलिंग मार्क वरती आलाय तो म्हणजेच अक्षय जाधव. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सागर स्ट्राईक वरती आला. डोंगरीपाडा विरुद्ध बावखळ असा सामना मैदानाच्या आतमध्ये. जय आंबे डोंगरीपाडा संघाने 48 धावा बनवल्यात. 49 धावांचं लक्ष हे समोर ठेवलेलं आहे. अक्षय ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहणं गरजेचं आहे. थ्रो किती चांगला आहे, तर थ्रो तेवढा चांगला नव्हता. आज या क्षेत्ररक्षकाच्या मागे चेंडू लागलाय असं सांगायला काहीच हरकत नाही. डोंगरीपाडा संघाच्या खेम्यामध्ये जर आपण विचार केला, पहिला चेंडू षटकार जो गेला होता तो षटकार याच खेळाडूच्या हातातून गेला होता, मात्र भरपूर लांब होता चेंडू. प्रयत्न अपुरे पडले होते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. मयूर भोईर यांना जवळजवळ गलीच्या आसपास नेऊन ठेवलाय आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणून ठेवलाय. मिड विकेट आपण म्हणू शकतो त्याला. थोडासा ऑर्थोडॉक्स मिड विकेट लावलं गेलंय. थँक्यू.
क्या बात आहे, क्या बात आहे. अपील केली होती मात्र पंच या ठिकाणी सांगतात की षटक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2 चेंडू आतापर्यंत टाकून झाल्यात अक्षय याचे. धावसंख्या 10 धावा धावपलकावरती लागल्यात. शांत सामना सुरू आहे सध्या तरी आपण जर बघतोय आणि पाहायला गेलं तर खेळ थोडासा शांत सुरू आहे. सावध पवित्रा दरम्यान हवेमध्ये चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा तोच शतरक्षक. या ठिकाणी 2 धावा मिळतील. 2 धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावफलक आपण पाहू शकतो पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. धावसंख्या 12 धावा. दुसरं षटक मार्ग असतात. 3 चेंडू टाकून झाल्यात. 3 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यात. आपण पाहतोय नागले या गावामध्ये जेव्हा स्पर्धा या मैदानावरती असते हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न हा अपुरा पडलेला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक जो होता धीरज जाधव होता. धीरज याचा प्रयत्न थोडासा अपुरा पडला. जर्सी नंबर 07 म्हटलं तर नक्कीच जेम्स बॉन्डचा नंबर म्हणून आपल्याला बघायला मिळतो. अक्षय याचा पुढचा चेंडू, परफेक्ट चेंडू त्या शतरक्षकाच्या समोर गेला होता मात्र शतरक्षण थोडंसं खराब झालंय. एक सिंगल थांबवण्यासाठी जो शतरक्षक लावला होता त्या शतरक्षकाचा फायदा आपण जर पाहिला तर नक्कीच झाला होता. मात्र शतरक्षकाने खराब कामगिरी केली आणि त्यामुळे 1 धाव मिळाली. धावसंख्या झाली 15 आणि या 15 धावा बनवण्यासाठी नक्कीच थोडीशी मेहनत ही करावी लागते. पुन्हा एकदा अक्षय टू आकाश, क्या बात आहे. पुन्हा एकदा बघा ही फिरकी, या ठिकाणी चेंडूने घेतलेलं वळण हे खेळाडूला नक्कीच आपण पाहतोय की कशा पद्धतीनं खेळाडू सुद्धा थोडासा स्माइल तोंडावरती आणतोय कारण त्याला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली आहे. आता ती चूक होऊन वेळ पालटलाय आणि अक्षयने सुंदर गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त 7 धावा या षटकामध्ये दिल्यात. आता 12 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर आपण पाहू शकता. 49 करायच्यात ना रे, 12-34 12 चेंडूत 34 धावांची गरज आहे. 12 चेंडूत 34 धावा एक चांगला मॅच प्रेक्षकांना बघायला मिळू शकतो. ज्या पद्धतीने आतापर्यंत एका बाजून सामना जर पाहिला तर या अगोदरचे सामने एका बाजूने 2 षटकांमध्ये झुकत होते. इथे मात्र हा सामना कुठल्याच बाजूने झुकलेला नाहीये आणि त्यामुळे आपण वर्तवू शकतो का हा मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. धीरज आलेत. धीरज जाधव बॉलिंग मार्क वरती. धीरज याला आपण पाहिलंय त्याच्याकडे एक खास एक गॉड गिफ्टेड कला आहे आणि स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांचा तो मुलगा आहे. चंद्रकांत जाधव भरपूर लवकर आपल्याला सोडून गेले मात्र त्यांचा अंश या ठिकाणी बघायला मिळतोय. जर्सी नंबर 07 धीरज जाधव हा बॉलिंग मार्क वरती बघायला मिळतोय. उपजत कला असलेला हा अजून एक गोलंदाज. सुरेख गोलंदाजी. शतरक्षक त्या ठिकाणी चांगला शतरक्षण केले. समीर कोठावले चेंडूला उचलेला आणि फेकेल तोपर्यंत 1 धाव 2 धाव पूर्ण केल्यात. हे जो शतरक्षक जो आहे यष्टीरक्षण करताना नितीन दिवा त्याची थोडीशी इथे तारांबळ उडवली जाते थ्रो करून. त्याला भरपूर अंतर कापावं लागतंय, भरपूर पुढे भरपूर मागे जावं लागतंय. त्यामुळे थोडंसं या ठिकाणी एक नाट्यमय क्रिकेट या ठिकाणी निर्माण होत असताना आणि हे जे ग्राउंड आहे हे मिस्ट्री ग्राउंड आहे, मिस्ट्री आउटफील्ड आहे. इथे पडल्याच्या नंतर चेंडू कुठे जाईल हे अजून सुद्धा आपण सांगू शकत नाहीये. तरी सुद्धा मला वाटतं त्रिमूर्ती नागले संघ आणि मास्टरच्या खेळाडूंनी याला रोलर वगैरे वापरून चांगलं लेवल करण्याचा प्रयत्न केलाय. चौंडाई मास्टर नागले संघ या मैदानावरती प्रॅक्टिस करतो. मला तर त्रिमूर्ती नागले संघ या मैदानावरती प्रॅक्टिस करतो
असे जे खेळाडू आहेत त्यांनी या मैदानावरती रोलर वापरून नक्कीच चांगला लेवलिंग करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. क्या बात आहे. बघा मी म्हटलं होतं की गॉड गिफ्टेड जी कला आहे गोलंदाजीची ती या गोलंदाजाकडे. दरम्यान डायरेक्ट हिट झालाय. रोहित कोठवले याच्या हातातनं निघालेला जो बाण होता तो उद्दिष्टावरती गेलेला आहे आणि फलंदाज धावचीच्या रूपानं बाद झालाय आकाश. धाव संख्या 18. आता चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 10 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असेल. या गोलंदाजाचा जर चेंडूचा आपण विचार केला तर चेंडू ज्या ठिकाणी डिलिव्हर होतोय हातातला चेंडू सटकल्याच्या नंतर थोडासा आतमध्ये घुसत जातो हवेच्या जोडीला. ते आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून बघायला मिळत असेल. तुम्ही जर या गोलंदाजाला पाहिलं असेल तर या गोलंदाजाला हे नॅचरली मिळालेला हे एक गॉड गिफ्ट आहे. आणि ह्या गॉड गिफ्टेड जर विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये प्रवीण कुमार त्यानंतर इरफान पठाण असे जे गोलंदाज होते ती कला ही नक्कीच देवाने दिलेली ही नॅचरल कला आपल्याला बघायला मिळते. या टेनिस विश्वामध्ये या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये काही खेळाडू आहेत की त्यांना नक्कीच गॉड गिफ्टेड क्रिकेट यानंतर सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच मनीष तारवी नावाचा अजून एक जबरदस्त प्लेअर या ठिकाणी बघायला मिळणार आहे. ऑन साइडला हवेमध्ये चेंडूच्या खाली शतरक्षक आणि लांब राहिला होता शतरक्षक त्यामुळे चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पाहूया. यस पंच सांगतायत की तिकडे थर्ड अंपायरनं चेक करा. यस थर्ड अंपायर. चला दरम्यान आपण पाहतोय की इथे निर्णय येण्याच्या अगोदर थोड्याशा नाट्यमय क्रिकेट बघायला मिळालं. प्रवीण त्या ठिकाणी होता. प्रवीण याच्याकडनं थोडीशी चूक झाली. निर्णय काय येतोय पाहणं गरजेचं आहे. अजून सुद्धा एकच कॅमेरा त्या ठिकाणी आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपण चौकार पाहू शकतो. चौकार जर आउटफील्ड वरती चौकार असा निर्णय आलेला मात्र तरी सुद्धा पंचांनी या ठिकाणी सेफ साइड म्हणून पंचांनी थर्ड अंपायर दिलेला आहे. प्रथम दर्शनी चौकार आहे असं स्पष्ट आहे मात्र पंचांनी या ठिकाणी निर्णय हे दिलेला आहे त्याचा बाजूनं हे पाहिलं जात आहे. दरम्यान धावसंख्या आपण जर पाहिली चौकार गणना करण्याच्या अगोदर 18 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे चौकार येतोय की मग षटकार येतोय पाहणं गरजेचं आहे. चौकार 4 धावा अर्जित होतील. 4 धावा प्लस होतील या धाव फलकावरती. 22 धावसंख्या 22. धीरज जाधव पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक. आता प्रवीण पुन्हा एकदा माफ करा इथे प्रशांत आलाय. क्या बात आहे. प्रशांत याला तैनात केलं होतं. बघा प्रवीण याची बदली केली. जसं एखादा अधिकारी ऐकला नाही की लगेच त्याला सांगितलं तर नको मुंबईमध्ये नको डायरेक्ट गडचिरोली जालना तशी प्रवीण याची बदली केली. डायरेक्ट स्क्वेअर लेग पहिल्या पोच. मात्र पाहू शकतो आपण इथे प्रशांत होता. प्रशांतने टिपलाय झेल आणि फलंदाज कुठला बाद झालाय तर सागर गावड. किती धावा हव्यात अजून सुद्धा आपण जर पाहिलं धावसंख्या जी झाली आहे ती 22 झाली ना. 22 धावा म्हणजे 27 धावांची गरज आहे. चेंडू किती शिल्लक असतील तर 8 ना. 8 चेंडू 27 धावा. इथे 8 चेंडू 27 धावा होऊ शकतात. या मैदानामध्ये भरपूर असे कारनामे झालेले आहेत. 8 चेंडू 27 धावा होऊ शकतात हे आपण म्हणू शकतो.
त्यानंतर 18 चेंडू 17 धावा डिफेंड झाल्यात हे सुद्धा आपल्याला बघायला मिळालंय. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. हा जो गोलंदाज आहे तो गोलंदाज आपण पाहतोय की या ठिकाणी वेग चांगला बघायला मिळतोय. मात्र पंचांकडे रिव्ह्यू घेतला गेलाय वाईट साठी. नाही, रिव्ह्यू नकोय त्यांना. अर्थातच फलंदाजाने नाकारलाय रिव्ह्यू. दरम्यान धावसंख्या आहे ती 22. पुन्हा एकदा क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. धीरज हिमालयन अंडर-20चा हा प्लेअर आहे आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. बघा किती धावा त्याने दिल्यात. तर महत्वाचं म्हणजे 2 विकेट त्याच्या षटकामध्ये आउट झाले आणि आतापर्यंत ज्या धावसंख्या खर्च झाली ती 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. ब्रिलियंट बॉलिंग बाय धीरज जाधव. प्रमोद कोठावले, प्रमोद यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रमोद कोठावले सहा चेंडू मध्ये 27 धावांची गरज प्रमोद आलाय. 6 चेंडू 27 धावा डिफेंड करण्यासाठी. लॉर फुलटॉस सावेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली प्रशांत आणि या ठिकाणी झेल टिपला जातोय. पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र पंचा फलंदाज बाद. यस, फलंदाज बाद आहे. प्रमोद याने पहिल्या चेंडूवरती एक भोकेल्या नागरिकासमोर जसं पंच पकवानाचं ताट द्यावं तसा फुल टॉस डिलिव्हरी दिला होता. मात्र फलंदाजाने ते नाकारलं. हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेनं. शतरक्षक अक्षय आणि प्रशांत. प्रशांतने 3 झेल टिपलेत. पहिला झेल आपण जर पाहिला सीमारेषेच्या वर होता तो सुटल्याच्या नंतर प्रमोद याने या ठिकाणी आपण पाहतोय 3 झेल चांगले टिपले गेलेले आहेत. देवेंद्र ठाकरे काहीतरी कबूल करतायत त्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये. संध्याकाळी चायनीजचं आमंत्रण असेल. देवेंद्र ठाकरे यांचा चायनीज आहे आणि तिथे त्यांना आमंत्रित केलं जाईल प्रशांत याला. मात्र त्यांची जेव्हा मॅच लागेल तेव्हाची काहीतरी ती बोली या ठिकाणी केली जात असेल. असो, फ्रेंडशिप सर्कलमध्ये हे खेळाडू आपण जर पाहिलं एकाच परिसरातील संघ आहेत. बाहेर प्रेक्षक म्हणून सध्या साष्टीकर पाडा संघ एन्जॉय करताना दिसतोय. प्रमोद आता मात्र ऑन हॅट्रिक होता. भावखळ संघ प्रयत्न करतोय मात्र प्रयत्न जे करतोय त्याला यश येत नाहीये. मी म्हणून एवढा हार्ड स्कोर नव्हता. दरम्यान 3 चेंडू आतापर्यंत जे टाकून झाले त्याच्यामध्ये 2 विकेट आणि 1 डॉट आलाय. अर्थातच तुमचा आत्ताचा टायमिंग नसेल मात्र येणारा काळ तुम्हाला नक्कीच सलाम करेल. त्यासाठी मेहनत करावी लागेल. आज जरी तुम्ही मॅच या ठिकाणी कमी पडतात मात्र प्रयत्न हे करत राहायला हवं. कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय घडेल कुठल्या क्षणी हे नक्कीच कोणी वर्तवू शकत नाहीये. चेंडू टाकून झाले आतापर्यंत या षटकाचे 4 धाव संख्या झाली एकूण ती म्हणजेच 23. 26 धावांची गरज अजून सुद्धा भरपूर मागे पिछाडीवर आहे सध्या तरी बावखळचा संघ. व्हाईट बॉल. येस, पंच आमच्याकडे वळले आणि लगेच थोडासा इशारा करण्याच्या अगोदरच या ठिकाणी आम्ही आमचं कमेंट या ठिकाणी केलं. मात्र बघा कशा पद्धतीनं या ठिकाणी चेंडू एक्स्ट्रानं वाढलाय. याचाच अर्थ 24 धावा झाल्यात. 25 धावांची गरज अजून सुद्धा आहे. 2 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक.
हवेमध्ये खेळला चेंडूला, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धाव संख्या 30 वरती गेलेली आहे. 30 धावा या धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा प्रमोद, अजून एक. हा फलंदाज कधीपासून शांत होता, मात्र त्याने दाखवलाय संधी जर त्याला जास्त मिळाली असती तर हा मॅच या ठिकाणी फिनिश केला असता. फलंदाज आपण पाहतोय आता 2 बॅक टू बॅक षटकार ज्याने खेचले. तुषार, तुषार हा नक्कीच नॉन स्ट्रायकवरती उभा होता आणि त्याने मला वाटतं दाखवलंय की नक्कीच आम्ही सुद्धा चांगला क्रिकेट खेळू शकतो. मात्र सध्या थोडेसे कमी पडलेत. धावसंख्या झाली 36. 13 धावेच्या फरकानं सामना गमावलाय बावखल संघाने. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल